पुणे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग. येरवडा पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाल्यामुळे सहाय्यक पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांच्याकडून तपास काढला. पुणे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालसह 7 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आरोपी विशाल अग्रवालचा जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा. आमदार रवींद्र धंगेकरांनी पुणे पोलीस आयुक्तांनी पैसे घेतल्याचे पुरावे द्यावे. उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. बूथ कॅप्चरिंग झाल्यामुळे परळीत फेर मतदान घ्या. शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी. शरद पवार गटाकडून बूथ कॅप्चरिंगचे व्हिडिओ आयोगात सादर. परळीतील बूथ कॅप्चरिंग बाबत मला माहीत नाही. निवडणूक आयोग चौकशी करेल. उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला. हल्लेखोरांनी श्रीकांत पाटलांच्या डोळ्यात मिरची फूट टाकली. 3 हल्लेखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश. निवडणूक आयुक्तांचा खून करण्याची धमकी दिल्याप्रकरणी सुबोध सावजी यांच्यावर गुन्हा दाखल. सावजी यांनी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्यास निवडणूक आयुक्तांचा खून करण्याची धमकी दिली होती. सरकारचं राज्यातील दुष्काळाकडेच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष. बैठकीला फक्त 2 पालकमंत्री येतात. मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी. शरद पवारांची टीका.